We'll open our Bibles to 1 Kings chapter 17 verse 7. एक राजे 17:7. And it came to pass after a while that the brook dried up because there had been no rain in the land. आणि काही दिवसांनी असे झाले की ओहोळ आटून गेला कारण देशात पाऊस नव्हता. Praise God. I told you how God told Elijah to go to the brook Cherith where he will be fed with food by ravens and he will get the water from the brook of Cherith. मी तुम्हाला सांगितलं की देवबापांनी कशा पद्धतीने एलियाला सांगितलं की तू करीत ओढापाशी जा आणि तिथे तुला कावळ्यांद्वारे रोज अन्न पुरवठा केला जाईल. But then we see that the brook dries up. पण नंतर आपल्याला असं दिसून येतं की तो ओहोळ वाळतो. So we have got this first point, why did the brook dry up? तर हा पहिला मुद्दा आपल्याकडे असा आहे की ओहोळ वाळला का. Amen. Amen. And a few things we had already learnt last week. आणि त्यावर थोड्याफार गोष्टी आपण गेल्या आठवडी शिकलो की हा ओहोळ का वाळला. And so we are going to carry forward from there. आणि तिथून पुढे आता आपण आज शिकणार आहोत Why does the brook dry up? की ओहोळ का वाळला, ओहोळ का वाळतात. Why certain blessings of God at times just dry up? कधी कधी देवाचे काही आशीर्वाद आपल्या जीवनावर आलेले किंवा कधी कधी देवाचे आशीर्वाद का वाळून जातात. Amen. आमेन. So a few things we learned last week. काही गोष्टी त्यातून गेल्या आठवडी आपण शिकल्या. Always remember, नेहमी लक्षात ठेवा God never wants us to be comfortable in an area where you stop giving glory to God. परमेश्वराची अशी कधीच इच्छा नसते की आपण इतकं आरामदायक जीवन, सौख्याने भरलेलं जीवन जगायला लागावं की जिथे आपण कुठेच देवाला आता धन्यवाद देत नाही, देवाचे उपकार मानत नाही, देवाचे आभार मानत नाही. एवढं कम्फर्टेबल कधी व्हायचं नाही. Praise God. Amen. And God will see if you are extra tilting towards certain things, आणि देव objects बघेल. or people. काही गोष्टींवर, काही लोकांवर, काही वस्तूंवर, काही परिस्थितीवर जर तू प्रमाणाबाहेर अवलंबून राहायला लागला He will slowly take it away. तर देवबाप त्या गोष्टी किंवा ते लोक हळूच तुझ्या जीवनातनं काढून टाकेल. God alone shall be your prop. आणि देव एकटाच तुमचा दाता असेल. Praise God. Amen. He alone shall be your prop. देव एकटाच support. तुमचा आधार असेल. Amen. Amen. And you can lean on people, लोकांवर अवलंबून तुम्ही जगू शकता, नाही असं नाही. but overly leaning on people will not make God very happy. पण लोकांवर अवलंबून जगण्याचं एक लिमिट आहे. लोकांवर मर्यादे पलीकडे आपण अवलंबून जगायला लागलो तर देव त्यावर आपल्यावर नाराज होईल. Amen. Amen. So if you can just reflect it in your mind, keep it in your mind, or you want to write it down because these things are going to be very helpful throughout your whole life. मनात ठेवायला जमल्या तर या गोष्टी मनात ठेवा, नाही तर लिहून ठेवा, कारण की या गोष्टी आयुष्यभर तुम्हाला फार उपयोगी आणि महत्त्वाच्या ठरणार आहेत. Amen. Amen. Sometimes we become so established. कधी कधी जीवनामध्ये आपण इतके सेटल्ड, स्थिर, स्थावर होऊन जातो. I told you last week. मी गेल्या आठवडीत तुम्हाला सांगत होतो. And we become so familiar with certain things. आणि काही गोष्टींशी आपला इतका परिचय व्हायला लागतो. Amen. Like I want it this way. की मला असं पाहिजे म्हणजे असंच पाहिजे, नाही तर मी नाहीच येणार. Even at home we see that certain things have to be kept certain ways. म्हणजे घरी पण आपलं असं असतं की काही गोष्टी इथं म्हणजे इथेच ठेवल्या गेल्या पाहिजेत. Amen. इथलं इथंच पाहिजे, हे इथंच ठेवलं गेलं पाहिजे. And it is proper and right at certain times and certain things. विशिष्ट वेळेला, विशिष्ट परिस्थितीत आणि विशिष्ट लिमिट मध्ये हे सगळं ठीकठाक असलंच पाहिजे, इथं ठेवलं गेलंच पाहिजे, मला असंच पाहिजे. काही लिमिट मध्ये ठीक आहे. But when it comes to God, पण जेव्हा देवाचा प्रश्न येतो we should not become so established and so familiar with those things तेव्हा इतकं स्थिर स्थावर व्हायचं नसतं, इतकं सेटल व्हायचं नाही. त्या गोष्टींशी इतका परिचय वाढवू नका that when God changes, we don't change with Him. की जेव्हा देव बदलतोय त्याला आपण देवाबरोबर बदलत नाहीये आणि आपण दुसरीकडेच कुठेतरी चाललोय असं Amen. नको. When God changes, we need to change. देव बदलतो ना त्याला आपण बदलायला हवं. When God walks straight, you walk straight. देव सरळ चालतो ना आपण पण सरळ चालायला हवं. When God turns to the right, you turn to the right. देव उजवीकडे वळत आहे ना आपण पण उजवीकडे वळायचं. Amen. आमेन. And when you don't do that, आणि जेव्हा आपण असं करत नाही you are in a state of panic then. त्यावेळेला मग आपला गोंधळ उडून जातो. See, always remember, नेहमी लक्षात ठेवा God does not have a set format of doing certain things. परमेश्वराकडे असे सेट फॉर्मॅट किंवा सेट पद्धती नाही आहेत की ज्या रीतीनं देव दरवेळेला याच रीतीनं देव कार्य करेल असं काही सांगत नाही. See, he will set certain things for a few seasons. देव काही गोष्टी काही ऋतूत काही काळासाठी ठेवेल. Suddenly he will change. अचानक देव बदलेल You know, किंवा गोष्टी बदलून टाकेल. because God is a creative God. कारण देव एक निर्माण करणारा, एक निर्मितीचं मन असणारा देव आहे. Amen. आमेन. You see, some of the builders, the architects, they come up with new plans for buildings. काही आर्किटेक्ट किंवा बिल्डर नवीन नवीन ज्या योजना करतात, प्लॅनिंग करतात बिल्डिंगचं, They change
बदलत the राहतात style. म्हणजे बिल्डिंगची स्टाईल बदलत राहतात Amen. आतमधली ठेवण घरांची बदलत राहतात Why? का Because they are creative people. कारण ते निर्मिती करणारे आहेत क्रिएटिव्ह आहेत And you are paid for you being creative. आणि तुम्ही जर निर्मिती करणारे असाल की नवनवीन निर्मिती करणारे असाल तर त्यासाठी तुम्हाला त्याचा मोबदला दिला जातो And God is a creative God. आणि देव असाच नवनिर्मिती करणारा देव आहे He keeps things changing देव गोष्टी बदलत राहतो and moving in creative ways. आणि नवनिर्मितीने चालत राहतो And continually He'll keep on changing. आणि सारखं सारखं देव बदलत राहील We need to adapt to God. आपणही बदलत जायचं आणि देव म्हणतो तसं करत जायचं Well, there are certain things that are same yesterday, today, and forever. अर्थातच काही गोष्टी काल आज आणि युगानुयुग सारख्या असतात त्या गोष्टी बदलत There are नाही other things that will keep on changing पण काही गोष्टी अशाही असतात की ज्या काही काळानंतर बदलतात so that you don't get too comfortable अशासाठी की त्या गोष्टींमध्ये आपण जास्तीचं कम्फर्टेबल व्हायचं and नाही start trusting in your own things आणि स्वतःच्या गोष्टींवरती जास्तीचा विश्वास टाकून जगायचं and नाही start trusting in your own strength आणि स्वतःच्या शक्तीवर जास्त विश्वास टाकून जगू नये म्हणून देव असं करतो and forgetting to lean on God. आणि देवाचा आधारच घ्यायला मी विसरलो देवावर अवलंबून जगायलाच मी विसरलो इतका सेटल झालो इतका माझ्या लोकांमध्ये गेलो इतका माझ्या गोष्टींवर अवलंबून राहायला लागलो की शेवटी देवच विसरलो Sometimes we say, I know God will do this way only as I am doing. कधी कधी आपण म्हणून जातो नाही नाही मला माहितीये मी म्हणत आहे मी करत आहे त्याच पद्धतीनं देव करणार Why? का? Because last time He did it कारण गेल्या वेळेला देवानी तसंच केलं होतं and He's going to repeat it. आणि देव परत तसंच करणार God may not repeat it the second देव time परत देव दुसऱ्यांदा परत कदाचित तशा रीतीनं करणार नाही because कारण- if God keeps repeating, जर देव त्याच रीतीनं सारखं सारखं करत राहिला a time will come एक वेळ येईल when you will say, जेव्हा तुम्ही म्हणाल लागाल God doesn't need to speak to me, I know what to do now. की देवानी आता यापुढे माझ्याशी बोलायची गरज नाही मला माहितीये मला कळतंय मी माझं बघून घेईन मला जे करायचं ते मी करीन Amen. Amen. So God demands that we be willing to change when He moves. तर देवाची अशी मागणी आहे की जेव्हा देव बदलतो तेव्हा आपण देखील स्वेच्छेनं And बदलायचं at times God moves in new ways. आणि कधी कधी देवबाप नवीन रीतीनं कार्य करतो But we are trying to move in our old ways. पण आपण मात्र आपल्या त्या जुन्या जुन्या रटाळ रीतीनंच कामं करायला मागतो So I thank God for some people who have come from dead churches. तर मी देवाचे अशा काही लोकांसाठी आभार मानतो की जे मेलेल्या Amen. मंडळीतनं बाहेर पडलेले आहेत Traditional routine, पारंपरिक त्यांच्या त्या रूढी प्रथा same त्यांनी kind सोडल्या. of sitting, same kind of saying praise the Lord and same kind of sitting. त्याच पद्धतीचं येणं त्याच पद्धतीचं तिथं रटाळ बसणं Same त्याच kind of पद्धतीचं parting your बोलणं, hair. त्याच पद्धतीनं तो भांग करणं थोडी And looking नवस- holy and wearing white. See, थोडं- God wants you to change. म्हणजे सारखं तेवढंच पवित्र दिसणं सारखं पांढरच घालणं असं नाही देवाची इच्छा आहे की तू बदलत राहा Praise God. And so Amen. you came out of that dead formats. तर त्या मेलेल्या सगळ्या रूढी प्रथांमधनं जे काही लोक बाहेर पडलेले आहेत मला त्याचा आनंद आहे And when God says move out, you need to move out. आणि जेव्हा देव म्हणतो ना की तू बाहेर पड तेव्हा बाहेर पडायचं And unless you move out, God cannot use you and bless you. जोवर तू बाहेर पडत नाही देव तुला आशीर्वादित करून वापरू शकत नाही God said, Abraham, come out. देव अब्रामाला म्हटला की सगळं सोडून बाहेर पड Come out. बाहेर पड Not only from rituals and rites, even from your family who is so traditional. फक्त रूढी प्रथांमधनं नाही तर जो तुझा परिवार आणि तुझी फॅमिली इतकी पारंपरिक रीतीनं वागत आहे तिलाही सोडून बाहेर पड But that is my family. अरे पण माझं घर आहे ते But they are माझा in the परिवार dead church. माझा परिवार आहे तो अरे पण तो मेलेल्या चर्चला आहे ना If they don't come out, you come out. जर ते त्या मेलेल्या चर्चला सोडायला तयार नाही तर तू बाहेर ये There is a division when Jesus comes. येशू ख्रिस्त आला की घरामध्ये फुटी पडतात Because that shows obedience. कारण त्यातनं आज्ञापालन दिसतं That shows our love for Him. त्यातनं आपलं देवावरचं प्रेम दिसतं Obedience and love should go together. आज्ञापालन आणि प्रेम एकत्र चाललं पाहिजे Amen. आमेन And that's why God moves. म्हणून मग देव कधी कधी काय करतो अच्छा ह्याचं असं म्हणणं आहे की याच रीतीनं सारखं होणार काय आता मी रीतच बदलतो बधू हा बदलतो का See, and Amen. if you really love God, if you're really obedient to Him, you also will move with Him. आणि खरोखर जर तुमचं देवावर प्रेम असेल आणि खरोखर जर तुम्ही देवाच्या आज्ञापालनात राहत असाल तर देव बदलतो तसं तुम्ही बदला So the brook dried up. तर ओहळ वाळला See, that which Elijah never expected, जे एलियानी कधी अपेक्षित ठेवलं नव्हतं it happened. असं झालं Many times we say when God blesses, it should not dry up. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो नाही देवानी आशीर्वाद दिलेला आहे ना तो वाळता कामा नये Retirement पर्यंत ते असायला पाहिजे. हो असं कसं निवृत्ती म्हणजे जगापासून निवृत्ती मिळेपर्यंत असायला पाहिजे Then you will never think upon God. मग तर तू देवाचा विचार कधी करणार See, नाही. every morning if you get that water full and the ravens are coming till your death, why will you ever think upon God? रोज सकाळी जर तुला ते भरलेलं पाणी ओहळात दिसलं आणि रोज सकाळी जर तुला कावळे तुझ्यासाठी अन्न घेऊन येताना दिसले तर तू काय
काय एवढी सरळ जाते की देवाची आठवण करशील? Hey, you'll never come to church. तू चर्चला येणारच नाही. तू Forget म्हणशील, about you, even "क्या me, करता?" all of us. आणि तुम्ही कशाला? आम्ही पण मानव जातच असली आहे. See, we need to live with the pilgrim mentality. असं नाही, आपण एक यात्रेकरू आहे असं समजून जगायचं Amen. की प्रवास चाललेला आहे, टेम्पररी आहे, ऊपर जाने का आहे. Pilgrim mentality. एक तीर्थयात्रा किंवा एक प्रवास चालू आहे. A Christian life is never a halted life. ख्रिस्ती जीवन कधी असं थांबलेलं जीवन नसतं, Amen. एका जागी खोळंबलेलं. A believer is never a halted believer. विश्वासू कधी एखाद्या जागी असा बसलेला खोळंबलेला नसतो. He keeps on moving. विश्वासू माणूस पुढे पुढे जात राहतो, Because our life is a journey. कारण आपलं जीवन एक प्रवास आहे. We keep on moving. आपण पुढे पुढे जात राहतो. We are going to a home through this church. आपण या चर्च मधून आपल्या घरी जात आहोत. Amen. आमेन. This is not a permanent home. आपलं काही हे कायमचं घर नाहीये. And in order to have such a perspective, आणि असे सगळे दृष्टिकोन आपल्या जीवनात अंगीकारण्यासाठी we should have faith in God. एक तर पहिलं आपला देवावर खंबीर विश्वास पाहिजे. Step by step, we need to develop our faith in God. पावला पावलानं आपण आपला देवावरचा विश्वास वाढवला पाहिजे, Unless you बळकट केला पाहिजे. Unless you develop your faith in God, you will not be moving when God moves. आणि जोवर आपण देवावरचा विश्वास बळकट करत नाही तोवर देव जातोय त्या दिशेनं आपण जाणार नाही. देव म्हणतोय तसं आपण करणारच नाही. Faith is a very important factor. विश्वास आपल्या जीवनातला, देवावरचा विश्वास आपल्या जीवनातला एक महत्वाचा घटक आहे. Praise God. So देवाला I told धन्यवाद. you love, तर मी तुम्हाला सांगितलं प्रीती, obedience, आज्ञापालन and faith. आणि विश्वास. All these three things keep you moving after God. या तिन्ही गोष्टी तुम्हाला देवामागे चालवत So ठेवतात. develop these three areas. तर या तीन गोष्टी जीवनामध्ये विकसित करा, सुधरवा, वाढवा. What are those three areas? काय तीन भाग जीवनामध्ये वाढवा? Love, एक तर प्रेम वाढवा, obedience, एक तर आज्ञापालन वाढवा, Third, faith. आणि तिसरं म्हणजे देवावरचा विश्वास वाढवा. amen. आमेन. And when you have these three things strengthened, आणि या तीन गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण बळकट केल्या these will work as pillars for you. की आपल्यासाठी हे सगळे स्तंभ बनतात. Again, मग if you see Abraham, जर आपण अब्राहमाला परत पाहिलं, he was a man of the tent. अब्राहम म्हणजे डेऱ्याचा माणूस. That speaks about his faith. डेरा म्हणजे त्याचा विश्वासच बोलला That जातो speaks यातनं. about his love. त्याच्यावरनं त्याच्या प्रेमाविषयीच बोललं That जाऊ speaks about his शकतं. obedience. डेरा म्हणजे त्याचा आज्ञापालन, की सारखा त्याला डेरा बदलून दुसरीकडे डेरा घालायला लागायचा म्हणजे त्याचं देवावर किती प्रेम, देवाच्या किती आज्ञापालना, किती देवावरचा खंबीर विश्वास. Amen. Amen. He always carried a tent with him. आणि नेहमी तो स्वतः बरोबर तंबू घेऊनच चालायचा. त्याला माहिती असायचं, नेव्हर नो, कधी हे सोडून आपल्याला दुसरीकडे जायला Because लागेल. he knew कारण त्याला माहित होतं God will ask him to move from one place to the other. देव मला सांगणारच आहे की आता ही जागा सोडून दुसरीकडे जा, And he was ready for it. आणि तो त्याच्यासाठी तयार असायचा. So that's why he never put his heart and soul in one place. आणि म्हणून त्याने कधी आपलं हृदय आणि जीव एका गोष्टीमध्ये गुंतवला नाही. Never put your heart and soul in Cherith. कधीही तुम्ही करीत वरती जीव माया मोह लावू नका. As long as it relishes you, take it. जोवर करीत तुला पुरवत आहे, प्यायला देत आहे, पिऊन घे. Once it stops giving you anything, don't be emotional. आणि समजा करीतनं तुला देणं थांबवलं तर एवढं भावनावश व्हायची गरज नाही. मी मरणार, इथंच मरणार. कशाला? कारण की काय गरज खूप मन आहे आहे? याच्यावर. हा? कशाला एवढी माया लावतोस कशाला? मी इथंच मरीन का? See, never put your heart and soul on anything. एवढं हृदय कुठल्याही गोष्टींवरती कधी लावायचं नाही. देवावर माया पाहिजे तेवढी लावा, गोष्टींवर नको. Praise God. गोष्टींना ढिल्या पकडीनं पकडायचं. Cherith means for some it is so emotional that they will die next to Cherith. करीत म्हणजे काही लोकांसाठी इतकी भावनावश भाव असते ना, ती करीत पाशी मरायलाही तयार होतात. So we have set our minds on one thing. तर एका गोष्टीवर आपलं मन आपण केंद्रित And why केलं. it happens? आणि असं का होतं? एकाच गोष्टीवर आपण आपलं मन केंद्रित करून ठेवतो. आणि असं का होतं? Because we have stayed in that place too long. कारण की बऱ्याच दिवसांपासून आपण त्या जागेत राहत असतो, मग ती जागा सोडवाविषयी वाटत नाही. And so when God also tells you to leave, you are hesitant to leave. आणि मग देवही जेव्हा म्हणतो की जागा सोडून दुसरीकडे जा, त्याला 10 वेळेला आपल्या डोक्यामध्ये विचार येतात, कसं सोडायचं, नाही सोडायचं का, नाही किती चांगले, नाही किती Amen. प्रेम आहे. See, we are not willing to obey Him. आणि आपण देवाचं आज्ञापालन करायला तयार होत नाही. Amen. Amen. Certain things we are too possessive. काही गोष्टींविषयी आपण खूपच असे ताबा ठेवून असतो की हे माझं आहे, हे ड्रेस, हे गाडी, हे घोडा, हे हा कपडा, हा ड्रेस, ही गाडी, this हा house, घोडा, this place, हे घर, this job, ही नोकरी, हे काम, हा पैसा, this person, किंवा that person, this हा relationship, माणूस, that relationship. हा माणूस, ती व्यक्ती, हे नातं. Say, too much of this. खूपच म्हणजे emotions in अतिशयोक्ती, it. खूपच त्याच्यात सगळ्या भावना असतात. Amen. एवढं भावनावश व्हायचं नाही. Every bhavna should go through the Holy Spirit. भावना पवित्र आत्म्यातनं गेली पाहिजे. Let the Holy Spirit be the king over every emotion. पवित्र आत्मा प्रत्येक भावनेचा राजा पाहिजे.
आमेन. If you say you're a man of faith, जर तुम्ही असं म्हणताय की माझा देवावर विश्वास आहे आणि मी विश्वासाचा माणूस आहे, then it should begin with obedience. तर मग आज्ञा पालनाने सुरुवात व्हायला हवी. What is the use of talking faith and having no obedience? काय फायदा विश्वासाच्या गप्पा मारायच्या आणि आज्ञा पालन झिरो आहे. Amen. आमेन. By faith, Abraham obeyed. विश्वासाने अब्राहमाने आज्ञा पालन केलं. Amen. आमेन. Otherwise, it is no faith where there is no obedience. नाही तर जिथं आज्ञा पालन नाही तो विश्वासच नाही. And at times, God will rock your boat. आणि कधी कधी देवबाप तुझी नाव हदरवून सोडेल. God will rock your boat. कधी कधी देवबाप तुझी नाव हदरवून सोडेल. Amen. आमेन. Whenever Abraham obeyed, God gave him whatever he needed. जेव्हा केव्हा अब्राहमाने आज्ञा पालन केलं तेव्हा तेव्हा अब्राहमाला जे गरजेचं होतं ते मिळालं. Obedience is a great helping factor for us. आज्ञा पालन आपल्यासाठी एक फार मोठा मदतीचा घटक आहे. Amen. आज्ञा पालन केलं ना गरजा असा भागतात. Praise God. आमेन. ना मला मिळतच नाहीये इतकं सगळं केलं अरे सगळं पेलं पण आज्ञा पालन नाही केलं. Amen. If you obey, you get guidance. आज्ञा पालन केलं तर मार्गदर्शनही You मिळतं. get divine favor. आज्ञा पालन केलं दैवी कृपा You मिळते. get divine provision. आज्ञा पालन केलं दैवी पुरवठा मिळतो. Obedience. आज्ञा पालन. See, he began with obedience. Ajna- Elijah began with obedience. एलियानी सुरुवात केली आज्ञा पालनाने. God told him, go to Cherith. देव त्याला म्हणाला करीतला जा. Didn't he obey? त्याने आज्ञा पालन केलं की नाही? The moment he obeyed, God provided. ज्या क्षणाला त्यांनी आज्ञा पालन केलं देवाने त्याला पुरवलं. When you obey, God provides. आज्ञा पालन केलं ना देवाचं की देव पुरवतो. Praise God. आमेन. पुरवठे बंद झाले की कोणे नाही कोणे असं Amen. म्हणायचं. Somewhere we are not obeying. कुठेतरी मीच आज्ञा पालन केलेलं नाही. Sometimes I have seen कधी कधी मी पाहिलेलं आहे when we are besides the cool water of the brook, जेव्हा त्या ओहळाच्या गार पाण्याशेजारी आपण we असतो are so relaxed तेव्हा इतके आपण आरामात जगायला लागतो and we say, thank you, Lord. आणि आपण म्हणतो धन्यवाद येशू, Thank you, Lord. धन्यवाद येशू. Every morning in the plenty, we say, thank you, Lord. रोज सकाळी भरपुरीमध्ये मुखात न पडतं धन्यवाद येशू. Then you know how it is. आणि मग कसं असतं तुम्हाला ठाऊक आहे. You sometimes see that the miracle becomes a natural thing. आणि मग देवाचे हे चमत्कार तुम्हाला नैसर्गिक रहाटी वाटायला लागतात. Then you stop thanking God. आणि मग तुम्ही देवाचे आभार मानणं बंद करता कारण तुम्ही म्हणता ये तो रोज का है, Amen. हमारे चर्च में तो हमेशा आके गिरते उसमें क्या धन्यवाद देने So का. if it is often repeated, तर हे सारखं सारखं जर व्हायला लागलं ना and so we sit by the brook, आणि करीच्या ओहळा शेजारी आपण बसलो ना sitting under the shades of the turbinate tree, किंवा झाडाच्या सावलीखाली बसलो ना when you start becoming comfortable आणि आपण आरामाने सुरुवात केली ना in your position, in your blessings, पद म्हणा आशीर्वाद म्हणा याच्यात says- की देव म्हणतो आता बदलायचं वेळ आलं. हे वेलाला कीड लाव हालेलुया. आमेन. See, when things are going monotonous in your life, गोष्टी जेव्हा त्याच रीतीनं जीवनात घडत राहतात God says, now I have to change things. देव म्हणतो आता गोष्टी बदलायला लागतील. Some people are full of everything. काही लोक सगळ्यांनी अगदी भरलेली असतात. Oil, तेल wheat, नका flour, मज्जा everything, मज्जाच all हालेलुया. things around. आमेन. And then it's very easy for them to say, thank you, Lord, for this daily provision. मग त्यांना काय अवघड जाणार आहे देवाचे आभार मानायला. मरच सकाळी उठून दे बाप्पा धन्यवाद सगळ्या पुरवठ्यासाठी धन्यवाद. Amen. आमेन. And then, मग after some time, काही वेळाने even if they forget to say dhanyavad, they say, okay, it still came. जरी धन्यवाद म्हणायला विसरले ना तरी ते म्हणतात नाही मिळतंय ना आहे ना काल धन्यवाद नाही केलं तरी सुद्धा होतं. आहे ना होय होत. And so God starts drying up the brook. मग देव काय करतो ओहळ वाळवायला सुरुवात करतो. Some will say, but my brook has never dried up. काही लोक म्हणतील अरे माझा ओहळ कधी वाळलाच नाही. Then थांब you ना. need to check up your life then. मग तू तपासलं पाहिजे जीवन म्हणून मी म्हटलं Somewhere something is wrong. थांब तर सही कुठेतरी काहीतरी चुकलंय बहुतेक. Because if God is interested in you, कारण जर देवाला तुझ्यात उत्सुकता असेल one time or the other, your brook has to dry up. कधी ना कधी तुझ्या जीवनातला ओहळ तर वाळलाच पाहिजे. It is called seasonal blessings. त्याला ऋतूतले काळातले आशीर्वाद म्हणतात. If you are an Elijah, God will always give you seasonal blessings. तू जर एलिया आहे ना तर देव तुला काळापुरते आशीर्वाद देईल. Mind you what I'm saying. लक्षात ठेवा मी काय म्हणतो. तू जर देवाचा निवडलेला एलिया असशील तर देव तुला काळापुरते आशीर्वाद देईल. Amen. He will keep on changing things for you. आणि पुढे देव तुझ्यासाठी गोष्टी परिस्थिती सगळं बदलत राहील. Amen. Amen. And Elijah stuck on to God. आणि एलिया देवाला धरून राहिला. He needed God. त्याला देवाची गरज होती. Amen. Amen. Sometimes we are so established and so familiar with certain things पण कधी कधी आपण जीवनात काही गोष्टींशी इतके परिचयित होतो इतके आरामदायक आणि कम्फर्टेबली राहायला that there लागतो is a distance between you and your God. की तुम्ही आणि तुमचा देव फरक अंतर पडतं अंतर. Amen. आमेन.
And that's why when he changes things, आणि म्हणून जेव्हा देव गोष्टी बदलतो then you come more closer to God. मग तुम्ही देवाच्या जास्त जवळ येता. Amen. आमेन. Because you are in a state of panic, you have to come to God. कारण तुमची परिस्थिती गोंधळलेली असते, काय करायचं काही कळत नसतं आणि मग देवाशिवाय पर्याय नाही. And so God, when he's drying up your brook, तर देव जेव्हा तुझा ओहोळ वाळवतो he is trying to waken us up. तो आपल्याला जागृत करतोय की उठो. Amen. आमेन. To see his miracles, बघायला, त्याचे चमत्कार बघायला, to acknowledge him. त्याचे उपकार मानायला. But many times when the brook dries up, we don't acknowledge him, we don't thank him. पण बऱ्याच वेळेला जेव्हा ओहोळ वाळून जातो त्याला आपण देवाचे उपकार मानत नाही, देवाचे आभार मानत नाही. In everything give thanks, for this is the will of God in Christ concerning you. प्रत्येक गोष्टीत प्रभूचे आभार माना, कारण ख्रिस्त येशूमध्ये देवाची तुझ्यासाठी हीच इच्छा आहे. Maybe you're sitting by the brook now crying. आता कदाचित तू ओहळापाशी रडत बसला असशील. Amen. आमेन. Maybe you're sitting by the drying brooks of popularity also. आता कदाचित प्रसिद्धीचा ओहोळ तुला मिळालेला होता, पण आता तो प्रसिद्धीचा ओहोळ वाळला आणि त्या शेजारी तू रडत बसलाय And it is ebbing away. आणि तो वाळत चाललेला आहे प्रसिद्धीचा ओहोळ. Maybe the brook of health is ebbing away or going away. कदाचित तुझा निरोगी आणि सुदृढ राहायचा जो ओहोळ आहे तो वाळून चालला Maybe असेल. the brook of money is going away. कदाचित तुझा पैशाचा ओहोळ वाळत असेल You have bad debts today. आणि आज कदाचित तू फार भयंकर कर्जात असशील. Maybe there is a drying brook of friendship now. You don't have any friends now. कदाचित अलीकडे मैत्रीचा ओहोळ आटला असेल आणि अलीकडे तुझ्या लक्षात येत असेल की मला मित्र आणि मैत्रिणीच नाहीत. And it is hard to sit by the drying brook. आणि वाळलेल्या ओहळापाशी बसणं अवघड जातं. See? It's happening maybe in some of your lives. कदाचित तुमच्यातल्या काही लोकांच्या जीवनात असं घडत Is असेल. God trying to tell you something? देव तुला काही सांगायचा प्रयत्न करत आहे का? Always remember, in the dwindling of things, God has his word. नेहमी लक्षात ठेवा, गोष्टी जीवनात जेव्हा हदरतात तेव्हा देव काहीतरी बोलायचा प्रयत्न करत आहे हे समजा. In the dwindling of things, there is always God trying to reach to us. गोष्टी जेव्हा जीवनात हदरतात तेव्हा समजून घ्या की देव माझ्याशी काहीतरी बोलत आहे. आय बेटर लिसन अँड ओबे. Why does God at times dry up the brook? कधी कधी देव ओळ का वाळवतो? He wants us that we should not trust in the gifts that he has given us. त्याची इच्छा असते की जी दानं त्याने आपल्याला दिलेली असतात त्यांच्यावर आपण विश्वास टाकता कामा नये. Sometimes, कधी कधी because of the gifts and the talents we have, जी काही दानं आणि कला प्रतिभा आपल्यात असतात we don't go to God in prayer. त्यामुळे प्रार्थना करून आपण देवाकडे जात नाही. See, the more gifts you have, जेवढी जास्त दानं एखाद्या माणसात असतात the more danger it is that you will be little bit far away from God. तेवढं धोकादायक असतं त्या माणसासाठी की तो माणूस देवापासून थोडा लांब जाऊ शकतो. Because we try to depend now on the gifts more than the living God. कारण की आता आपण जिवंत देवावर जास्त अवलंबून राहत नाहीये, तर आपण आपल्याला जी दानं, आपल्याला जे टॅलेंट, कला, प्रतिभा मिळालेल्या आहेत त्यावरती अवलंबून राहत आहे. Oh, now if I pray, people get healed. अरे आता मी प्रार्थना केली ना की लोक असे बरे होतात. So I don't need to touch God. तर मी काही देवाला वगैरे प्रार्थना करायची गरज See, नाही. now I'm relying on my gifts. पहा, मग हे असं झालं ना की असं म्हणायचं की मी माझ्या दानांवर अवलंबून आहे. And some people say, मग काही लोक I'm म्हणतात very talented, अरे मी खूप प्रतिभावान and आहे, on my merit I got all this promotion. अरे मी खचाखच टॅलेंटनी भरलेलो आहे, माझ्या स्वतःच्या मेरिटवर, माझ्या स्वतःच्या गुणधर्मांवर मी इथवर पोहोचलोय. And so sometimes if I don't go to Sunday church, it's okay because I'm very tired now. मग कधी कधी संडे चर्चला गेलं नाही तरी चालतं, कारण मी दमतो ना, मी किती करतो, मी किती टॅलेंटेड आहे. See, we are depending on our roots. नको, मग काय व्हायला लागतं, आपण आपल्या मुळांवर अवलंबून राहायला लागतो. We are depending there not on God. आपण देवावर अवलंबून राहत नाही. मग See, if you see here that God's miraculous power was working every day in Elijah's life. इथंच आपण पाहिलं ना तर लक्षात Every day. येतं देवाचं चमत्कार करणारं सामर्थ्य एलियाच्या जीवनात रोज कार्य करत I होतं. told you some scholars believe that Elijah stayed by the brook for 2 years. मी तुम्हाला सांगितलं काही पवित्र शास्त्राचे विद्वान असा विश्वास ठेवतात की एलिया त्या ओळापाशी 2 वर्ष राहिला. Others say it is about 1 year. बाकीच्यांचं असं मत पडतं की एलिया त्या ओळापाशी 1 वर्षभर राहिला. Now, no matter how many months he stayed there, आता वर्ष राहिला, 2 वर्ष राहिला का महिने राहिला, wasn't it a miracle every day? चमत्कार रोजचा होता की नाही? He saw crows coming to him, त्याने कावळे येताना रोज पाहिले की bringing नाही? him bread and meat. त्याने रोज ते भाकर आणि अन्न आणताना पाहिले ना? And there was water that was not drying up, though everywhere it was dry. आणि पाणी रोज त्याला त्या ओळातनं मिळत होतं. बाकी सर्वत्र देशामध्ये दुष्काळ होता, पाणी वाळलेलं, सुकलेलं, जमीन सुकलेली, पण ह्याला रोज पाणी होतं. So, supposing we take it for instance, it was about 1 year he stayed by the brook Cherith. समजा उदाहरणार्थ आपण असं धरू की 1 वर्षभर तो त्या करीत ओळापाशी राहिला. He became familiar with it. मग काय झालं?
त्याची इतकी त्याच्याशी सवय आणि ओळख झाली, Once you become familiar with something of God, you lose the respect. देवाच्या काही गोष्टींशी आपला जास्त परिचय व्हायला लागला ना की त्या गोष्टीसाठीचा आदर निघून जातो. See, like for instance, उदाहरणार्थ when you fall down under the power of God, देवाच्या सामर्थ्याखाली जेव्हा आपण खाली पडतो, the first time in your life, समजा पहिल्यांदा आयुष्यात देवाच्या सामर्थ्याने भरून आपण खाली पडलो, it is very beautiful. You have a good sensation, a good feeling. तर आपल्यासाठी ते एक सुंदर काम असतं, सुंदर बाब असते, फार चांगलं आपल्याला वाटतं. And when you see it in every service, आणि दर सर्व्हिस मध्ये जेव्हा आपण असं पाहायला you लागतो, become so familiar with it, तेव्हा इतका परिचय होतो त्या गोष्टीशी then you start losing the reverence for the things of God. की देवाच्या गोष्टींविषयीचा आदर आपल्या मनातनं निघून जायला लागतो, कारण की घर की मुर्गी दाल बराबर. Amen. So you lose the respect and reverence when God is doing something and you take it very lightly. म्हणून काय होतं, देव काही गोष्टी आपल्यासाठी या पद्धतीनं रोज करतो, पण आपल्या मनातनं त्यासाठीचा आदर निघून जातो का? कारण की मी रोज बघतोय. See, in the beginning, people want to give testimonies. सुरुवातीला कसं असतं, लोकांना साक्ष सांगायची इतकी इच्छा असते. Praise the Lord. देवाला धन्यवाद. मी जात होतो रस्त्यात, मला 10 रुपये मिळालं, रिक्षासाठी झालं माझं. प्रेज द लॉर्ड, मी खूप खुश. आदच दे, चालेल काय थोडं. नेक्स्ट टाइम ही कम्स, परत येतो पुढे. प्रेज द लॉर्ड, देवाला धन्यवाद. आय प्रेड मी प्रार्थना केली and I got this job. आणि मला नोकरी मिळाली. Then again, मग I परत. prayed, I got this मी promotion. प्रार्थना केली, मला प्रमोशन मिळालं. मग नंतर परत एक नवीन जॉब मिळतं. तो म्हणतो आता काय परत तेच सांगायचं, जाऊ द्या. असं he सवय doesn't. सवय सवयीचे चांगले तर वाईट परिणाम पण होतात. Every time दरवेळेला it should be new for you. नवीन पाहिजे, नवीन. Every small thing that God does in your life, जी काही लहान सहान गोष्ट पण देव आपल्या जीवनात करतो ना, say thank you Jesus. तेव्हा म्हणायचं धन्यवाद येशू. For every small testimony, प्रत्येक लहान सहान साक्षीसाठी पण give him glory, त्याला गौरव द्यायचा. because that is the way you are respecting him. का अशा पद्धतीनं आपण त्याचा आदर करत असतो. Otherwise he will say, नाही तर देव म्हणेल याला काही केलं तर कधीच आदर करत नाही, जाऊ द्या, कशाला मग करायचंच. करायचंच कशाला, ह्याच्या जीवनात करून करून काही फायदा नाही, Amen. याला किंमत नाही, But याला for माझी every कदर नाही. small thing you say thank you Jesus. पण प्रत्येक लहान सहान गोष्टीसाठी जर आपण धन्यवाद येशू म्हटलो, He will tell angel Gabriel, try to do something more for him, because every time I do something he always praises me. तो देवदूत गब्रिएल देवदूताला सांगेल की जा रे, लहान सहान गोष्टी केल्यानंतर पण हा माझे सारखे उपकार मानतो, जाऊन मोठं मोठं कार्य पण याच्या जीवनात कर. Amen. So Amen. don't take the things of God lightly ever. देवाच्या गोष्टींना कधीही गृहीत धरू नका. Amen. Somebody sent food to you. कोणीतरी तुमच्यासाठी अन्न पाठवलं. Thank you Jesus. धन्यवाद येशू. Thanक you for this food, Lord. धन्यवाद या अन्नासाठी प्रभू. Amen. Amen. Somebody gave you sweet box. कोणी तुम्हाला काहीतरी मिठाईचा डबा दिला. द्यायला पाहिजे, मी शिकवलं त्याला, हो, एवढं त्याला. म्हणजे असं एवढं आगाऊ बोलायची गरज नाही, पुढच्या वेळेपासून मिठाई येणार नाही. God will say stop that sweets to this देव fellow. बाप त्यांना म्हणेल पुढच्या वेळी याची मिठाई बंद कर. And then we say, मग आपण म्हणतो एवढं शिकवल्यानंतर हा. सुद्धा काय डब्बा देत हो, नाही, म्हणजे काय हे नाही काय. असंही आणि तसंही बँड दोन्हीकडनं चालू आहे. दिल्यानंतर मी कशाला आभार मानायचे, मी त्यांना इतकं शिकवलेलं आहे. नाही दिल्यानंतर बघितलं एवढं शिकवून पण देत नाहीत. अरे मग करायचं काय. When God heals one person, it is a miracle. देवबाप जेव्हा एखाद्या माणसाला आरोग्य देतो, तो चमत्कार आहे. It's a miracle. तो चमत्कार आहे. He healed you of your cough. It's a miracle. तुझा खोकला त्यांनी बरा केला, तो चमत्कार आहे. नाही खासी खाली ठीक, खासी खाली ठीक तेरे से हो रहा था क्या. If God saved somebody's soul, it's a miracle. जर देवाने एखाद्याचा आत्मा तारला तर तो चमत्कार आहे. आपल्यात एवढी ऐपत आहे का की दोघांना काय एकाला पण आणून तारू. See, sometimes कधी कधी when one person is saved, we say praise God, hallelujah. एका माणसाचं तारण झालं की आपण म्हणतो देवबापाला धन्यवाद, प्रेज द लॉर्ड. 24 hours we say thank you Jesus, thank you Jesus, thank you Jesus. 24 तास आपण देवबापाचे धन्यवाद, निरंतर धन्यवाद करत राहतो. Because you cannot sleep and you are saying thank you Jesus, thank you रात्रीची Jesus. झोप पण तुम्हाला लागत नाही, तुम्ही निरंतर धन्यवाद करत राहता. Then on Saturday you see a sea of people here, मग शनिवारी तुम्ही लोकांचा महासागर या जागेत पाहता and you see people being healed and blessed and delivered and saved, आणि मग अनेक लोकांना तुम्ही सुटका पावलेलं, सैतान गेलेले, आरोग्य मिळालेलं पाहायला and लागता. you start crying, मग तुम्ही रडायला लागता. and you say I love Pastor Peter and आणि मग Sister तुम्ही म्हणायला Jayashree. लागता पास्टर पीटर आणि सिस्टर जयश्रींवर माझं खूप प्रेम आहे. And then after the 40th time, मग 40व्या वेळेनंतर मग 40वा दिवस येतं. Then you say काय हे रोजच होतं पास्टर ये काय. क्या पास्टर सिस्टर का हमेशा काही रहता है. That happens every Saturday. ये दर शनिवार को होता है. Amen. आमेन. ते म्हणतात ना कधी कधी मेल्यानंतर माणूस जास्त प्रसिद्ध होतो. Yes.
That is so true. हे खरं आहे. So we need to take every miracle of God with a very thankful and gracious attitude. तर असं नाही, देवाने केलेला प्रत्येक चमत्कार, देवाने केलेला प्रत्येक पुरवठा हात जोडून अगदी पुरेपूर उपकार स्तवन करून त्या वृत्तीनं त्याचे आभार मानून घेतले पाहिजे. Because when you reach that stage, when you stop giving praises to God, कारण जर तुम्ही अशा कुठल्या स्तराला येऊन ठेपलात की जिथं तुम्ही आता देवाचे आभारच मानत नाही, it's called that you are no more worshiping God. मग असं म्हणायला लागेल की तुम्ही देवाची आराधना सोडली आहे. Because reverence is worship. कारण की आदर म्हणजे आराधना. Amen. And when you reach that stage, God can no more work in your life. आणि असल्या पातळीपर्यंत जर तुम्ही पोहोचलात की जिथं तुम्ही आता देवाचे उपकार मानतच नाहीये, तर मग देव तुमच्या जीवनात कार्य नाही करू शकत. That's why His power starts growing weaker and weaker in your life. आणि मग आपल्या जीवनात देवाचं जे काही सामर्थ्य असतं, आपण जर असे वागायला लागलो तर आपल्या जीवनातलं सामर्थ्य मग हळूहळू हळूहळू पातळ व्हायला. When you lose your reverence to God, देवा प्रित्यर्थ असलेला आदर जेव्हा आपल्यातनं निघून जातो, you will start becoming weaker and weaker and weaker in your तेव्हा life. आपल्याला लक्षात येईल, तुझ्या लक्षात येईल की मी अशक्त होत चाललो. Always remember this truth. नेहमी हे सत्य लक्षात ठेवा. Always remember this truth. नेहमी हे सत्य लक्षात Never ठेवा. lose reverence towards God. देवा प्रित्यर्थ असलेला आदर कधीही सोडू नका. Because there is a presence that we get used to God. कारण कसं असतं, एक असा सहवास होऊन जातो की मग आपल्याला ती सवय लागून जाते. Amen. Amen. हे काय रोजच आहे. हे काय रोज आहे. In the Lord's Prayer, Jesus said, pray for your daily bread. It's coming every day. Why to pray? प्रभूच्या प्रार्थनेत प्रभू म्हटला ना की तुमच्या रोजच्या भाकरीसाठी प्रार्थना करा. पण आपण काय म्हणतो, काय प्रार्थना करायची रोजच्या भाकरीची? खाना तो रोज मिल रहा है. Say, but you still need to pray. पण नाही, खाना अभी रोज मिल रहा है, पण रोज प्रार्थना ही करायला पाहिजे. You have to say, Lord, give me this day my daily bread. रोज मुखातनं हे वाक्य बाहेर पडलंच पाहिजे की आजची भाकर तू आम्हाला पुरव. What I do? मी काय करतो? Lord, thank you. प्रभू धन्यवाद, Give us this day our daily bread. आजच्या दिवशी आम्हाला आमची भाकर दे. Some people will say, अरे रोज आहेच ना, फ्रीज मध्ये पण आहे. असू दे. हो, But He said in the Lord's Prayer, you have to pray that way. प्रभूच्या प्रार्थनेत प्रभू म्हटला ना की अशी प्रार्थना करायची, मग डोकं न लढवता करायची. But why should I pray when there is bread? नाही, घरात माझ्या खूप ज्वारी गहू सगळं इतकं आंबा भरलेलं आहे. Then you don't pray after 1 month, all that will be empty. करू नको प्रार्थना, बघ एका महिन्यात सगळं रिकाम होईल. असं नाही झालं तर किडे पडतील. And so when we really don't need to work very hard, our praises are also very short and long at long intervals. आणि मग काय होतं, जेव्हा फारसे कष्ट न करता आपल्याला सगळं सहजासहजी मिळायला लागतं, त्याला मग आपलं प्रार्थनेचं जीवन, आभार प्रदर्शन सगळं कमी होतं. Testimonies also become irregular. आणि साक्षी पण आपण नियमितपणे देत नाही. You see, a testimony from the rich man is always irregular than the testimony coming from a poor man. धनवान माणसाकडनं येणारी साक्ष अशी अनियमित असते, कधी देतात कधी नाही. पण गरीबाची साक्ष सातत्याने असते. Amen? Amen. Yes. The poor and the illiterate, they give lots of testimonies. गरीब, अडाणी खूप साक्षी सांगतात. त्यांच्याकडे सगळं आहे. हो, हालेलुया. म्हणतात, कशाला द्यायचं साक्षी? Amen? आमेन. काहीतरी मग कारण Blessed सांगा. are the poor. पण जे गरीब ते धन्य. Blessed are the poor, Luke says. जे गरीब ते धन्य. So now, why did the brook dry up again? आता ओहळ का वाळला? At times it is man's tendency कधी कधी माणसाची वृत्ती असते to look at the gifts instead of the giver. जो देणारा दाता आहे त्याच्याकडे न बघता दानांकडेच बघत बसणार. Amen? So that is another point. तर हा अजून एक मुद्दा. It is man's tendency to look at the gifts instead of the giver. हा माणसाचा एक स्वभावच आहे की देणाऱ्या दाताकडे न बघता दानांकडे बघत राहायचं. That's why God often changes His means of supply to keep our eyes fixed on Him continuously. आणि म्हणून देव काय करतो की देव पुरवठ्याच्या रीती सारख्या बदलत राहतो अशासाठी की आपण देवाकडे सारखं बघत राहावं. You know, when Job lost everything योबाचं जेव्हा सगळं काही गेलं, that gave him worldly success, की ज्यातनं त्याला सगळं जगिक यश मिळालेलं, he still discovered one thing. तरी त्याला एका गोष्टीचा शोध त्यात लागला Though I lost everything, की जरी आज माझं सगळं गेलेलं आहे I have God with me. तरी माझ्या बरोबर देव आहे. Praise the Lord. हा? He said, though I lost everything, तो म्हणतो योब,
की माझं जरी आज सगळं गेलेलं आहे पण all my माझ्या possessions, my children, everything. माझं सगळं गेलं, पद गेलं, 10 मुलं गेली, सगळं गेलं. He discovered that he still had the Lord with him. पण एका गोष्टीचा शोध त्याला लागला की सगळं गेलेलं आहे पण देव तरी माझ्या बरोबर आहे. In your absence, you meet God. तुमच्याकडे अनुपस्थिती असली ना की तुम्ही देवाला भेटतात. In many things being taken away, you discover that you have God. बऱ्याच गोष्टी आपल्याकडनं काढून घेतल्या गेल्या की त्या परिस्थितीत आपल्याला उमगतं की अरे सगळं गेलं पण देवानी नाही सोडलं. Amen. आमेन. Otherwise, normally we never say that नाही statement तर आपण साधारणतः असलं विधान कधी बोलतच नाही. because we have many things. तर आपल्याकडे नेहमी बरंच काही So असतं. maybe God wanted to check Elijah तर देवाला कदाचित एलियाला तपासायचं if होतं he was getting too dependent on the brook, की हा एलिया त्या ओहळावर खूपच अवलंबून राहायला getting लागला. too dependent on the ravens. हा एलिया कावळ्यांवर आणि ओहळावर खूपच अवलंबून राहिलाय का? See, God has to check us up often. देवाला आपल्याला तपासायलाच He लागतं is very सारखं. possessive of us. देव आपल्या विषयीनं फार पॉझिटिव्ह आहे, मालकी हक्क धरू नये माझे ते लोक. Bible says God is a jealous God. बायबल म्हणतं देव ईर्षावान आहे. And somebody said, God is a jealous God. I don't want this God. मग काही लोक म्हणतात अरे बापरे देवच ईर्षावान आहे म्हटल्यावर मला देवच See, नको. jealousy speaks about possessiveness. अरे ईर्षावान आहे म्हणजे तो ताबा ठेवून राहतो आपला. Like a की हे लोक mother is very possessive of a child, that means she is very jealous की हे of लोक a माझे child. आहेत. जसं आईला आपल्या मुलांविषयीनं एक आपुलकी असते, एक माझं पण की हे माझे आहेत, तर तसली ईर्षा. Amen. Amen. So many times it so often happens that we start depending on the things and seeing those things always instead of seeing God. आणि बऱ्याच वेळेला मग काय व्हायला लागतं, एक रुटीन होऊन जातं, एक रहाटी होऊन जाते. त्या गोष्टी आपण रोज पाहायला लागतो आणि मग त्या गोष्टींवर अवलंबून राहायला लागतो, देवावर अवलंबून राहत नाही. And many times बऱ्याच वेळेला when you keep on looking at your full brook, आपण जेव्हा आपला भरलेला ओहोळ पाहतच राहतो you start comparing with others. त्याला इतर लोकांबरोबर आपण तुलना करायला लागतो. त्यांच्याकडे काहीच नाहीये, पाणी सुद्धा नाहीये. ह्यांच्याकडे Then people come to you. मग लोक तुमच्याकडे येतात. मला थोडा एक ग्लास पाणी देणार का? हा घे. मला थोडं हे घे. बघितलं सगळं माझ्याकडेच येतात आणि माझ्याकडेच येणार. हो, कारण की माझ्याशिवाय पान हलत नाही हो का? and that pride comes in us. मग गर्व येतो. And then we start comparing ourselves with others. मग आपण स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर करायला लागतो. Amen. आमेन. So if the brook is full, म्हणून ओहोळ जर भरलेला there are असेल chances Elijah may have got to thinking तर ही संधी आहे की एलिया विचार करायला लागला असेल that my brook is special की माझा ओहोळ खास आहे. because I am special. कारण मी खास आहे. God has provided the ravens and water just for me. देवानी कावळ्यांद्वारे मला अन्न आणि ओहळातनं पाणी पाहिलं फक्त माझ्यासाठी. Which are the prophet ever got food from ravens and water from cherub? Tell me. कोण असा दुसरा कुठला संदेष्ट आहे की ज्याला कधी ओहळात पाणी आणि कावळ्यांकडनं अन्न मिळालं असेल? So God will say, मग देव म्हणेल let the brook dry up to humble him and get his focus back on me once again. ओहळ वाळव, फोकस चुकलाय, ओहळ वाळव. If the brook had kept on flowing, जर तो ओहळ वाहतच राहिला असता we have counted on it तर आपण त्याच्यावरच अवलंबून राहिलो असतो and forgotten the God of the brook. आणि त्या ओहोळाचा देव विसरला असतो. Amen. आमेन. The blessings of God देवाचे आशीर्वाद for our shelter and sustenance आपल्या आश्रयासाठी, आपल्या पुरवठ्यासाठी can sometimes become the very barriers that God keeps us from, कधी कधी अडचण बनू or शकते. that keeps us away from God. Sorry. कधी कधी अडचणच बनून जातात आपल्यासाठी की ज्यामुळे आपण देवापासून लांब राहायला लागतो. म्हणजे देवानेच दिलेलं असतं पण त्या गोष्टींवर आपण इतके अवलंबून राहायला लागतो की शेवटी देव सोडतो. The blessings that come from God पण नको, जे आशीर्वाद देवाकडनं येतात at times become barriers कधी कधी आपल्यासाठी अडचण to बनतात keep us away from God. आणि त्यापायी आपण देवापासून लांब राहायला लागतो. Blessings, though at times are good, कधी कधी आशीर्वाद चांगले असतात but पण if we are not good, आशीर्वाद चांगले आहेत हो पण माझं काही सांगवत नाही ना. then we go little away from God. माझं काही सांगवत नाही, माझ्या अंगात कधी येतं मग मी देवापासून थोडी लांब That's why when जाते. sometimes people say, why doesn't God give us plenty? म्हणून कधी कधी जेव्हा लोक म्हणतात किंवा बिलीवर म्हणतात की देव का आम्हाला खूप सारं देत We नाही? can give you plenty. देव तुला खूप सारं नाही, खूप 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 सारं He देऊ will say, शकतो. let every house have one storeroom that I will fill it up. देव बाप म्हणू शकतो, असं म्हणेल देव की प्रत्येक घरामध्ये एक स्टोर रूम ठेवा की जिथं सगळं साठवून ठेवता येईल. I will give it. मी देईन, You only build one storeroom. तू फक्त एक स्टोर रूम बांध घरात. पण ते म्हणतो असं मी करू शकत नाही.
देव म्हणतो पण यांच्या नाही. अंगात कधी आलं तर झालं. झालं मग झालं. And God will not allow that. आणि देव ह्याची परवानगी देत नाही. Every blessing that comes to you should make you to come more closer to God. तर जो प्रत्येक आशीर्वाद देवाकडनं येतो ना, त्या आशीर्वादातून आपण तर देवाच्या अजून जवळ यायला And then He पाहिजे. will bless you more. मग देव तुला अजून आशीर्वाद The more देईल. He blesses you, the more closer you come to Him. जेवढं देव तुला आशीर्वाद देईल तेवढं तू देवाच्या जवळ येत राहा. He will say, मग देव म्हणेल याला दिलं तर हा जवळ येतो. हो, Best देत राहा याला. याला देत राहा. जसं देत राहतो तसं हा माझ्या जवळ येत राहतो. But याला देत sometimes He राहा. will take it away. पण कधी कधी देव काढून घेईल And He will say whether आणि He will म्हणे- come now. आणि मग देव बघेल की हा येतो का माझ्याकडे Still बघूया. you come closer to Him. तरी तुम्ही देवाच्या जवळ यायचंच. The Lord gave and the Lord has taken away. Blessed be the name of the Lord. देवाने दिलं होतं, देवाने काढून घेतलं. देवाच्या नावाला God धन्यवाद. will say, देव म्हणेल if I give to Him, He comes close to me. याला दिलं तर माझ्या हा जवळ येतो. If I don't give it to Him also, He comes close to याला me. मी दिलं नाही तरी हा माझ्या So जवळ let येतो. me regularly give Him. तर मला नियमितपणे याला देऊ दे. पोरग चांगलंय. हालेलुया. The brook did not prove equal to the need of Elijah. ओहोळ एलियाच्या गरजे इतपत सिद्ध झाला नाही. Yes, it will always happen. असं होणारच. God will give you, but a measure less. देव देईल पण एक माप कमी. तुम्ही म्हटलं 100 रुपये दे, तो 90 रुपीज देणार. हो, एक माप कमी. Why? का? For the 10 rupees you will look to Him. कारण त्या उरलेल्या 10 रुपयासाठी तू देवाकडे बघत राहायचं. नाही, मी 100 दिले तरी बघीन, काय गॅरंटी नाही. नो गॅरंटी. देव म्हणतो नो गॅरंटी. So if He asks for 100 rupees, God will say, give Him 90. तर 100 रुपये जर तू मागितले ना तर देव 90 देतो. Amen? Amen. Because कारण then we start looking at God for 10 rupees त्या more. उरलेल्या 10 साठी आपण देवाकडे बघतो तरी. So the brook did not prove equal to the need of Elijah. तर एलियाची जी गरज होती त्यासाठी तो ओहळ सिद्ध नव्हता. Because the drought period was not over. कारण दुष्काळाचा काळ संपलेला Try नव्हता. to understand what I'm saying. समजून घ्या मी काय सांगत आहे. God gave him water just enough. देवानी त्याला जस्ट पुरेसं पाणी दिलं. Amen? Amen. And it dried up. आणि तो ओहळ वाळला. Before the drought ended. तो दुष्काळ संपण्या अगोदर. Why? का? Because God wanted him to focus his eyes upon Him. कारण देवाची इच्छा होती की एलियानी सुद्धा त्याचे डोळे देवावर ठेवावे. Some people say God didn't know that it would dry up. काही लोक म्हणतात नाही, देवाला माहिती नव्हतं की ओहळ असा अचानक वाळेल. देवाला माहित नव्हतं म्हणजे मग How कोणाला can माहित it आहे. be? कसं शक्य? देवाला माहित नाही म्हणजे मग कोणाला माहित आहे. God knew it would dry up. देवाला माहित होतं ओहळ वाळणार आहे. He allowed it to fail. देवानी घडू दिलं की होऊ दे, असं वाळू दे. The brook dried up. आणि ओहळ वाळला. प्यायला पाणी नाही. Amen. आमेन. God knows one thing, देवाला माहिती आहे एक गोष्ट, that there are certain heavenly whispers you can hear only when the brook is dried up. काही स्वर्गीय कुजबुज आपण तेव्हाच ऐकू शकतो की जेव्हा आपले ओहळ वाळलेले असतात. Amen. आमेन. Till there is trouble, we will not tune our ears to Him. जोवर त्रास होत नाही तोवर आपण आपले कान त्याला देतही नाही ना. Amen. आमेन. Because the running of the water, that sound has entered you. कारण वाहत्या पाण्याचा खळखळाट तुझ्यात प्रवेश करून राहत आहे. Amen. आमेन. That running of the water, the sound of the waters, वाहत्या पाण्याचा खळखळाट नाद makes you to be deaf towards God's sound. तुला देवाच्या नादाकडे बहिरं करून सोडतोय. पैशाचा आवाज, देवाचा आवाज ऐकू पैशाची खणखण देवाचा आवाज ऐकू येऊ देत नाही. Yes. Amen. The Amen. tinkling of the coins. पैशाची खणखण They don't allow you to hear the voice of God. देवाचा आवाज ऐकूच येऊ देत नाही. Amen. And so some people don't want to hear God. म्हणून काही लोकांना देवाचं ऐकायचंच नसतं. God said, let the tinkling of the sound of the coins become less, He will hear me. मध्ये म्हणतो याच्या खिशातल्या पैशाची खणखण कमी होऊ दे, मग हा माझा ऐकेल. Amen. Amen. God is never satisfied until we have learned to depend upon Him, not upon His gifts. जोवर आपण देवावर अवलंबून राहणं शिकून घेत नाही तोवर देव तृप्त होणार नाही. देवाच्या दिलेल्या दानांवर अवलंबून राहायचं नसतं. Praise the Lord. Amen. आमेन. Let God give you plenty. देवानं तुला भरपूर देऊ दे. भरपूर जीवन. भरपूर भरपूर Plenty जीवन of things. भरपूर देऊ दे. Let not your eyes fall upon it. डोळे दिलेल्या गोष्टींवर ठेवू नको. Let our action, कृती, our lifestyle जीवनशैली not be according to what we have
it should be rather than what we are in His sight. आपल्याकडे जे आहे त्या पद्धतीची जीवनशैली नको, त्या पद्धतीची नजर नको, तर देवावरची नजर पाहिजे. Some people say, माझ्याकडे खूप पैसे आहे. काही लोक बोलतानाच हे असं नाही पण बोललं तरी त्यांचं ऍक्शन मध्ये असं आपल्याला दिसून येतं की बाबा याच्याकडे पैसे असेल, ते चालतो तसं दिसतं ना, त्याच्याकडे भरपूर आहे. कारण की अंगभाषाच अशी असते त्यांची. Sometimes some people when they speak you understand he's got lots of money. काही लोक बोलायला लागले की कौन येतं, यांच्याकडे पैसा बहुतेक खूप आहे. Amen. आमेन. Some people when they say आता मला चर्चला आज यायला वेळ नाही आहे, फिनिश, याच्याकडे काहीतरी जास्त लॉटरी लागलेलं आहे. उसको कुछ लॉटरी लगा है, उसको चर्च को आने टाइम नहीं. Why did the brook dry up? का ओहळ वाळला? One more reason. I'll keep on giving you reasons. You अजून write एक it कारण down. देतो, खूप कारण आहेत, मी तर कारण देतच राहीन. God was preparing his future. देव त्याचं भविष्य तयार करत होता. God was preparing his future. देव त्याच्या भविष्याची तयारी करत होता. God was developing Elijah's faith. देव एलियाचा विश्वास विकसित करत होता. Once his faith was developed, he could be used mightily in the sight of the unbelievers. की एकदा का एलियाचा विश्वास बळकट झाला की अविश्वासू लोकांमध्ये महान रीतीनं मी याला वापरेन. Because soon he was supposed to stand at Mount Carmel कारण खूपच लवकर त्याला कर्मेल डोंगरापाशी उभं केलं जाणार and होतं. challenge all the false prophets. आणि सगळ्या खोट्या संदेशांना Above. त्याच्याद्वारे आव्हान टाकायला लावलं जाणार He होतं. was learning तो शिकत होता. that God can come through तो शिकत होता की देव येऊ शकतो अगदी if वेळ. only I trust on him. जर फक्त मी देवावरती विश्वास कायम ठेवला तरच वेळेत देव येईल. Amen. Amen. On what basis did he make that powerful prayer while challenging the prophets of Baal? त्या बालच्या संदेशांना आव्हान देताना कुठल्या आधारावर त्याने एवढी बळकट आणि सामर्थ्यवान प्रार्थना केली? Amen. It Amen. was on the faith that God will take care of me at that Cherith brook. तो विश्वास देवावरचा की देव मला त्या करीत ओळापाशी सांभाळणारा देव तो मला सांभाळेल. 1 Kings 18:36. एक राजे 18:36. You know how he said, कसं बोलला तो? Lord God of Abraham, Isaac and Israel, अब्राम, इसाक आणि इस्रायलाच्या देवा, let it be known that you are God in Israel and I am your servant and that I have done all these things at your word. आणि असे झाले की यज्ञ करायच्या वेळेस एलिया भविष्यवादी जवळ येऊन बोलला, हे यहोवा, अब्रामाच्या, इसाकाच्या व इस्रायलाच्या देवा, इस्रायला तूच देव आहेस आणि मी तुझा सेवक आहे आणि मी या सर्व गोष्टी तुझ्या वचनावरून केल्या आहेत असे इस्रायला आज कळावे. Say that. What Amen. faith he had. काय विश्वास असेल त्याचा You देवा. always develop your faith at the dried up brook. आपला विश्वास आपण नेहमी वाळलेल्या ओहळापाशी वाढवतो. Your faith is not developed while you are worshiping here in the church. विश्वास तुमचा इथं चर्च मध्ये आराधना करून वाढत नाही. Faith is never developed like that. विश्वास कधी असं बसल्या जागी वाढत नसतो. Faith comes by the word, but it is developed under hard situations. विश्वास येतो शब्दातनं, पण खडतर प्रसंगांमधून जाऊन विश्वास विकसित होतो. Are you understanding? कळतं Your का मी काय faith म्हणतो? develops at the dried up brook. वाळलेल्या ओहळापाशी विश्वास विकसित होतो. When everything is dry around you, जेव्हा सगळं अवतीभवती वाळलेलं when things आता, are not working, जेव्हा गोष्टी घडत नाहीत, आशा that नाहीये, is the time त्यावेळेला your faith is developed. तुझा विश्वास विकसित होईल. You need to be stickler to God. त्याला देवाला तू चिकटून राहायचं No matter what happens, की काही घडू दे तिकडे. say, म्हणायचं, I will not lose hope in God. मी देवावरची आशा सोडणार नाही. I will not lose hope in मी God. देवावरची आशा सोडणार नाही. Amen. आमेन. And that is the time your faith is developed. आणि त्यावेळेला तुमचा विश्वास विकसित होईल. There is no other way your faith can be developed. बाकी कुठलीही रीत नाही तुमचा विश्वास विकसित In good व्हायची. times, your faith can never be developed. चांगल्या दिवसात विश्वास विकसित होणार नाही. All started at the brook Cherith for Elijah. एलियासाठी हे सगळं त्या करीत नावाच्या ओहळापाशी सुरू झालं. He had learned to hearken to the directions from God. देवाकडनं आलेल्या मार्गदर्शनाकडे तो लक्ष लावायला शिकला. The Lord put Elijah in circumstances परमेश्वराने त्या एलियाला अशा काही परिस्थितींमध्ये अडकवलं that were designed to strengthen and develop his faith. की ज्याची रचना देवानेच केलेली होती, अशासाठी की त्याचा विश्वास प्रभूमधला वाढावा आणि विकसित व्हावा. Amen. आमेन. His faith has to be developed in God's word. की देवाच्या शब्दांवरचा ह्याचा विश्वास विकसित व्हायला हवा. Are you having trying times? तुमच्या जीवनात काही खडतर अवघड प्रसंग सध्याला चाललेले आहेत का? God is interested in your life. देवाला तुझ्या जीवनामध्ये रस आहे. Your faith is being developed. तुझा विश्वास विकसित होत आहे.
Your faith is being developed. तुझा विश्वास विकसित होत आहे. God will come through परमेश्वर येईल. provided you stick on to your faith. तू तुझ्या विश्वासाला बळकट धरून राहिला तर परमेश्वर येईल. As was the case with Elijah. जसं एलियाचं When the Lord had done something, परमेश्वराने जेव्हा काहीतरी केलं see, and again he removed it out. आणि परत केल्यानंतर जेव्हा परमेश्वराने ते काढून घेतलं, Elijah's faith was the same. एलियाचा विश्वास अगोदर जसा होता तसाच राहिला. In plenty and want, your faith should not waver. It should be the same. भरपुरीमध्ये आणि त्रुटीमध्ये विश्वास बदलता कामा नये. विश्वास तसाच पाहिजे. God first equipped him पहिलं देवाने त्याला सज्ज and केलं, prepared him for the task. त्याची तयारी केली पुढच्या कामासाठी. From the brook, त्या ओढापासून God ordered him to go to Zarephath. देवाने त्याला आज्ञा केली, सराफत गावी जा. Go to Zarephath. जा सरफत गावी जा. And there you would see even greater miracles आणि तिथं त्याला ह्याच्याहून मोठे चमत्कार दिसतील that would deepen his trust more in the Lord. की ज्यातून त्याचा देवावरचा विश्वास अजून मूळ धरेल. God was preparing Elijah देव एलियाला तयार करत for होता what was soon to come at Mount Carmel. की जे कर्मेल डोंगरावरती लवकरच होणार होतं, त्यासाठी एलियाची तयारी. Your dried up brook तुमचा वाळलेला ओहोळ is a way to take you to higher places. मार्ग आहे तुम्हाला उंच जागी घेऊन जायचा. God has eyed you. देवाने तुमच्यावरती डोळे ठेवले. If your brook is dried up, God has eyed you. जर तुझा ओहोळ वाळलाय तर समजून घे देवाचा डोळा तुझ्यावरती He बसलाय has got something special for you. आणि देवाकडे तुझ्यासाठी काहीतरी खास आहे. So let us learn this first vital lesson. तर हा पहिला महत्वाचा धडा शिकूयात. Is it because I continue to live a disobedient life? मी आज्ञाभंग करणारं जीवन जगत We आहे need to म्हणून का? study all that also. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करायचा असतो. Why my brook is dried up? माझा ओहोळ का वाळला? Is it because I am living a disobedient life? मी स्वतः एक आज्ञाभंगाचं जीवन जगत आहे म्हणून ओहोळ वाळला का? See, as a believer, एक बिलीवर या नात्याने when our brook dries up, जेव्हा केव्हा आपले आशीर्वाद किंवा ओहोळ let वाळतात, us also examine ourselves. Why did the brook dry up? त्याला आत्मपरीक्षण पण करा. मी हवी तशी आहे का? मी आज्ञापालन करते का? मी प्रेमात चालते का? विश्वास ठेवते का? क्षमा करते का? See, was it because of my own doing? का माझ्या स्वतःच्या करणीमुळे का? Some of the brooks will be dried up, काही ओहोळ वाळतील whereby God may be gaining our attention. की जिथं देव आपलं लक्ष वेधून घ्यायचा प्रयत्न करत असेल की ओहोळ मी वाळवलाय, तू लक्ष माझ्याकडे दे. Amen. Amen. And if brooks dry up, आणि जो ओहोळ वाळला don't let it shock you तर त्यावरनं तुम्ही स्वतःला धक्का बसून घेऊ नका that the troubles and afflictions are judgments. की अरे बापरे हे सगळे त्रास म्हणजे माझा न्याय. For a child of God, there are no real judgments. They are only corrections and देवा- humbling. देवाच्या मुलांसाठी न्याय नसतो, खरा न्याय नसतो. देवाच्या मुलांसाठी केवळ शिस्त, फटके आणि नम्रता असते. Amen. Amen. Bible says Bible- God humbled the children of Israel. बायबल म्हणतं देवाने इस्रायली मुलांना नम्र केलं. He wanted to see their heart. देवाला त्यांचं अंतःकरण पाहायचं होतं. And at times judgment should begin in the house of God. आणि कधी कधी परमेश्वराच्या घरापासूनच न्यायाची सुरुवात व्हायला हवी. Praise the Lord. देवाला धन्यवाद. So many times बऱ्याच वेळेला we should not only say, oh, the brook is dried up because God wants to take me higher when you're living in sin. फक्त असं म्हणून पण चालणार नाही की नाही बघितलं देवाला मला उंच जागेवरती घेऊन जायचं आहे, मला उन्नती द्यायची म्हणून माझा ओहोळ देवाने आठवला आणि इथं बघितलं तू तर पापात जगत आहे, It तू is not चुकीच्या. possible. हे बरोबर नाही. Is it? It is not possible. हे बरोबर नाही, हे शक्यच We नाही. need to check our lives also. तर पहिली गोष्ट पहिलं तर आत्मपरीक्षण करा, मी हवा तसा आहे का? Amen. Amen. God measures. देव God's मापतो. measure is correctly measured out according to our life. देव मापतो, आपल्या जीवनानुरूप देव मापतो आणि देतो. Amen. आमेन. You know, Jeremiah 10:24 says, इर्मया 10:24 मध्ये म्हटलेलं आहे. correct me, but with judgment. इर्मया 10 अध्याय 24 वचन आपण वाचूया. हे यहोवा मला शिक्षा करशील तर न्यायाने कर. Praise the Lord. If the brook dries up, जर ओहोळ वाळला God can refill it also. तर देव तो परत भरूही शकतो ना. Amen. Amen. But He's waiting for us to acknowledge our folly. पण देव वाढ बघत आहे की आपण नाक घासून आपल्या चुका पण कबूल But केल्या पाहिजे. maybe make certain things right in our life. कदाचित आपल्या जीवनामध्ये आपल्याला काही गोष्टी यथायोग्य करायच्या So let असतील us not blame God. तर देवाला उगीच दोषी Let धरू us not नका, curse God. उगीच देवाला शाप देऊ नका. Job 34 verse 23 says, इयोब 34:23 वचन. He will not lay upon man more than right that he should enter into judgment with God. कारण मनुष्याने देवाकडे जाऊन न्याय विवाद करावा असे अधिक काही तो त्याच्यावर लादणार नाही. No sooner do we turn to God, ज्या क्षणाला आपण देवाकडे बोलतो He will halt every pressure that He is putting upon your त्या life. क्षणाला देवा तुझ्या जीवनावर येणारं सगळं प्रेशर, सगळा दबाव थांबवेल. And suddenly you will see your brook is getting full. आणि अचानक तुला असं पाहायला मिळेल की माझा ओहोळ परत भरत चाललाय. Amen. Amen. And the kind of affliction आणि ज्या पद्धतीचे त्रास and the measure of affliction आणि त्या त्रासांचं माप is all known by God. हे सगळं देवाला माहित आहे.
Try to understand this. हे समजून घ्यायचा The प्रयत्न affliction करा. that you're going through, ज्या त्रासातनं तुम्ही जाताय, the measure of the affliction you're going through, ज्या मापानं म्हणजे जेवढ्या त्रासातनं, ज्या प्रमाणातल्या त्रासात तुम्ही जाताय, God knows it. देवाला माहित आहे. Don't think so. God doesn't know. असं समजू नको की देवाला काही माहित नाही. He knows. देवाला सगळं माहित आहे. He knows. देवाला सगळं माहित आहे. He's not unaware of it. देवाला काही माहित नाही असं नाही. He knows it. देवाला सगळं माहित All आहे. the pain, the sorrow, सगळ्या वेदना, the सगळं wrong दुःख, deeds people have done to you. चुकीची कामं जी लोकांनी तुझ्या विरुद्ध केली, He knows it all. देवाला माहिती आहे. And He will not leave you. आणि देव तुला सोडणार नाही. God is not very happy when you are in sorrow. जेव्हा तुला दुःख होत असतं तेव्हा देव काही खूप आनंदी नाही. Because Bible clearly said in all our afflictions He is afflicted. कारण बायबल सरळ सोट बोलत आहे, आपल्या सगळ्या त्रासांमध्ये देवालाही त्रास होतात. Amen. Amen. And so if you are not wrong, आणि म्हणून जर तू चुकीचा नाही and आहे yet your brook has dried up, आणि तरीही जर तुझा ओहळ आटलेला आहे, let people laugh at you. लोकांनी तुला बघून हसले तर Let हसले, people mock at you. लोक तुझी निंदा करतात करू दे. Let them say you are a sinner, that's why this has happened. म्हणून त्यांना लोकांना काय म्हणायचं ते की तू पापी आहे म्हणून तुझा ओळ आटला. Like the disciples said, जसं शिष्य म्हणाले, who sinned? Because he's a blind man, somebody must have sinned. गुरुजी कोणी पाप केलं? यांनी स्वतः केलं का आई बापानी? हा आंधळा असा कसा आंधळा? Say, let anybody say what they want. कुणाला काही म्हणू दे. पार येशूच्या शिष्यांनी जरी असलं सगळं बोलायला सुरुवात केली, The blind wanted to hear what Jesus had to say. आंधळ्याला काय ऐकायचं होतं की येशू काय बोलतो ते मला That's ऐकायचं. more important. ते महत्वाचं आहे. Amen. Amen. And if your brook is dried up, आणि तुझा ओहोळ जर वाढलाय, don't worry. काळजी नको करू. He will give you provision from somewhere else. तो आणि कुठून तरी तुला पुरवेल He will open up some more doors. आणि काही दारं तुझ्यासाठी उघडेल. He will set things right for you. गोष्टी तुझ्या जीवनात सरळ करेल. If somebody has done wrong to you, कोणी तुझं काही चुकीचं वाईट केलंय, you don't need to fight back. तू नको परत भांडायला You जाऊ. just trust in God. तू परत भांडायला जाऊ नको. देवावर विश्वास ठेव. Those who do wrong, जे चुकीचं करतात, God has special rods for them. देवाकडे त्यांच्यासाठी खास छडी आहे. Amen. Amen. Because the Lord chooses the rod which is more likely to get his job done. कारण की परमेश्वर अशी छडी निवडतो की ज्या छडीतनं मग त्याचं कार्य व्हायची संभावना असते. Your rod may not get the work done, तुझी छडी काम करून घेणार नाही. but his rod will get the work done. देवाची छडी आली की मग कामं होतात. Because he knows कारण देवाला माहित how आहे much pressure to put on somebody. किती जोरानं ती छडी कुणाला मारायची हे देव जाणून आहे. आपलं आणि काय कुठं सांगत नाही. मारायचं त्याला हे पण माहिती. आणि कुठं मारायचं हेही देवाला माहिती आहे. आपलं काही सांगत नाही. आपण दात ओठ खाऊन म्हणजे उगीच काहीतरी करून बसायचो. And sometimes our hitting may not even change somebody. आणि कधी कधी आपण मारलं तरी समोरचा बदलणार नाही. मारणार म्हणजे म्हणजे काठी नाही, असं अक्षरशः तोंडाने पण. लिटरली काठी नाही. शब्द काय कमी आहेत का? Amen. Amen. And so we hear Paul pleading 3 times. तर पॉल तीनदा जवळजवळ देवाला भीक मागताना आपण पाहतो Take away this thorn. की हा काटा काढ. Thorn in the flesh was given to me. हा देहातला काटा मला दिलेला आहे. Why? का? That I may not exalt myself above measure. की मी स्वतःला प्रमाणा पलीकडे मोठं मानू नये. Amen. In आमेन. 2 Corinthians 12:7. 2 करीन 12:7 See, he accepts it. तो स्वीकारतो. He says, I know पॉल म्हणतो मला माहित आहे this kata will be there. हा काटा असणारच. Because then there is a tendency in me to get exalted above a certain measure. मी पण मानवच आहे ना. माझ्यात पण ती वृत्ती आणि तो स्वभाव आहे की प्रमाणा पलीकडे स्वतःला मोठं मानायला लागेल. Amen. Amen. And if God had not dried up Elijah's pool, आणि जर देवाने एलियाचा ओहोळ वाळवला नसता, Elijah would have stayed there only. एलिया तर तिथेच राहिला असता कायमचा सेटल्ड. Amen. आमेन. These few reasons that I got that why the brook dried up. ह्या काही गोष्टी आणि कारणं मला मिळाली की ज्या पायी तो ओहोळ वाळला. Last scripture verse. शेवटचं शास्त्रवचन Isaiah 27:9. यशया 27:9. By this therefore shall the iniquity of Jacob be purged. याकरता येणेकरून याकोबाच्या अन्यायाची क्षमा केली जाईल आणि त्याचे पाप दूर करण्याचे सर्व फळ हेच आहे. Praise the Lord. Hallelujah. By this therefore shall the iniquity of Jacob be purged. याद्वारे याकोबाचे पाप दूर करून तो शुद्ध केला जाईल. This is the way God does for our sanctification. या रीतीनं देवबाप कार्य करतो आपण शुद्ध व्हावं म्हणून. If your brooks are dried up, don't worry. If things are not settling, don't worry. तुमचा ओहोळ वाळला असेल काळजी करू नका. If you have lost certain things, don't worry. गोष्टी स्थिर स्थावर होत नाहीत काळजी करू नका. काही गोष्टी माझ्या गेल्या काळजी करू नका. Don't be too attached to certain things. काही गोष्टींची एवढी जवळीकता करू नका. Sometimes when we are too attached, those things have to go. कधी कधी फारच जवळीक केली की त्या गोष्टी जायलाच लागतात. And when we don't know how to remove it, God helps us by removing it. आणि आपल्याला जेव्हा कळत नाही की माझ्या जीवनातनं मी हे कसं काढून टाकू, त्याला देव ते काढून टाकतो. Amen. God says, I will help you. Don't worry. देवच काढून टाकतो. म्हणतो मी तुला मदत करीन. मी मदत करतो. तुला मीच होत तुझ्या नाही ना, मी जीवनातनं ते काढून टाकतो. तुला होईना मीच करतो.
And God does it for our good. आणि देव आपल्या जीवनातनं ती गोष्ट काढून टाकून How देतो many are saying my cherith is dried up? आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी. किती लोक तुमच्यात असं म्हणतायत की माझा ओहळ वाळलाय. Don't worry. काळजी करू नका. There is a purpose behind every drying up of cherith. प्रत्येक ओहळ जो वाळतो त्याच्या मागे देवाचा काहीतरी संकल्प असतो. Sometimes कधी कधी we are so stuck up with our plans. आपण आपल्या योजनेमध्येच इतके घट्ट बसलेले This is असतो. how it should happen for me. आपण बदलायलाच तयार होत नाही. जाम आपण म्हणतो की मला असंच पाहिजे, This is what I want. मला पाहिजे, This is what I want. मला हवंय हे, असंच मला पाहिजे. मला असंच पाहिजे. Sometimes like for a child, कधी कधी लेकरासाठी some people say, काही लोक म्हणतात मला मुलगाच पाहिजे. मला मुलगाच पाहिजे, I want it that way. मला मुलगाच So पाहिजे. God says, no, I cannot help it now. मग with ते this म्हणतो fellow. आता काही मला काही करायला होणार नाही. So sometimes our कधी- plans, कधी कधी आपल्या योजना we have to set it aside. जरा बाजूला ठेवायच्या And we have to say, आणि म्हणायचं Lord, I have no plan. प्रभू माझी काहीच योजना नाहीये, I'm just trusting on मी you. तुझ्यावरती विश्वास ठेवलाय. My brook is dried up. माझा ओहळ सध्या वाळलाय. Brother, what will you do now? मग ब्रदर तुम्ही आता काय करणार? You may be having second plans. तुमची काही दुसरी योजना आहे की नाही? ओहळ वाळलाय, The brook dried up. ओहळ वाळलाय, काही दुसरा प्लॅन? You are going to run away from this place? पळून जाणार का इथून? What are you going to do? काय करणार ब्रदर? You should say, तुम्ही म्हणायचं मी काही करणार नाही. काय नाही करणार. He gave, he took away. त्याने दिलं, त्याने नेलं. Blessed be the name of the Lord. माझ्या देवाचं नाव धन्यवाद. I will sit here by the brook. मी इथंच ओळापाशी बसणार आहे. He will give me a word. तो मला शब्द देईल And I will take his आणि word. मी त्याचा शब्द घेईन. Whatever he says, जे काही तो बोलेल I will take it. मी घेईन. If he says, stay here only and die, I will die. तो म्हटला इथेच राहा आणि इथंच मर, मी इथंच मरीन. But if he says, I will have kept something else, I will go there. तो म्हटला की नाही आणि इतर कुठेतरी मी तुझ्यासाठी काहीतरी ठेवलंय तर मी तिथं जाईन. Not my will, but let your will be done in my life. माझी इच्छा नाही, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. My flesh wants this. माझ्या अंगाला हे हवंय, My mind wants this. माझ्या अंगाला माझ्या मनाला हे हवंय. But now, पण आता I'm open to you. मी तुझ्या समोर उघडा आहे. Lord, प्रभू you want to take away cherith, take it away. तुला ओहळ काढून घ्यायचा, काढून घे. Give me something else. मला दुसरं काहीतरी दे. I will depend on you. मी तुझ्यावर अवलंबून राहीन. Let us be open like that to God असं देवासमोर उघडं राहा and see what comes to you. आणि पहा तुमच्याकडे काय काय You येतं. get better than cherith. मग करीत पेक्षाही चांगल्या गोष्टी येतील. It will be better than your plan. तुमच्या योजनेपेक्षाही चांगली योजना असेल It will be better than what your flesh wants. आणि तुझ्या अंगाला जे हवं असेल त्याहूनही चांगलं देव तुला देईल. God can satisfy you. देव तुला तृप्त करू शकतो. Are you ready then? तू तयार आहेस का? Are you ready to talk to God now? देवाशी बोलायला आता तयार आहात का? Talk to हालेलुया. him now. चला देवाशी बोला मग. Lord, प्रभू now we no more hear the sound of the cherith आता water. आम्ही पाण्याचा खळखळाट ऐकत नाही. We are ready to hear you. आम्ही तुझं ऐकायला तयार आहोत. We are more responsive to you. आता आम्ही तुझ्याकडे लक्ष You लावू. speak to my people. तू माझ्या लोकांशी बोल प्रभू. You speak to my people. तू माझ्या लोकांशी बोल प्रभू. Now. आता Thank you, Jesus. धन्यवाद येशू. It's happening now. आता होत आहे. God is doing a miracle for you. देव तुझ्यासाठी चमत्कार करत आहे. Your cherith is dried up, but don't worry. तुझा करीत वाढलाय पण काळजी करू नको. God is doing a miracle. देव तुझ्या जीवनात चमत्कार He is doing करत a आहे. miracle. देव तुझ्या जीवनात चमत्कार करत आहे. Now. आता Now. आता Either he will fill your cherith आणि तो तुला तुझा करीत परत करेल or he will bless you at Sidon. नाही तर तुला सिदोन मध्ये आशीर्वादित But करेल. he will bless you. तो तुला आशीर्वादित He करेल. cannot leave you. तो तुला सोडणार नाही. He will not allow you to die by the dry brook. देव तुला वाढलेल्या ओहळापाशी मरू नाही देणार. Not long. नाही 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 नाही. Not long. फार वेळ नाही. Not long you will suffer. फार वेळ तुला त्रास नाही होऊ You are देणार. not going to suffer long. फार वेळ तुला त्रास होणार You are नाहीये. going to come out of it. तू त्यातनं बाहेर पडणार आहे. Be touched by God. देवाचा स्पर्श स्वीकार. Be touched by God. देवाचा स्पर्श स्वीकार. Be healed by God. येशूच्या नावामध्ये भरा हो. Be healed by Jesus. देवाद्वारे येशूद्वारे भरा हो. He is healing you now. तो तुला आता बरं करत He is आहे. healing you तो now. तुला आता बरं करत आहे. Remember that boy. आठवतं तो मुलगा From childhood he was lame. बालपणापासून लंगडा होता. He walked. तो चालला. From childhood he could not walk. बालपणापासून ह्या मुलाला चालता येत नव्हतं. बघा आता कसं चालतो तो. आता बघा कसं चालतं. Same. बघा ना. लहानपणापासून हा चालायला होत नव्हतं. नव्हतं. Because of the power of Jesus. येशूतल्या सामर्थ्यामुळे Power of Jesus. येशूतल्या सामर्थ्यामुळे Jesus touched him येशूने त्याला स्पर्श and he केला walked. आणि तो चालायला It can be लागला. done.
चालायला It can be done लागला असं होऊ शकतं by Jesus. येशू करू शकतो Suddenly it can be done. अचानक होऊ शकतं Lord Jesus, प्रभू येशू I pray now. मी आता प्रार्थना You करतो touch my people's माझ्या brooks. लोकांना आता तू स्पर्श कर त्यांच्या ओळांना स्पर्श कर Touch their brooks. माझ्या लोकांच्या ओळांना स्पर्श कर Touch their chariots. माझ्या लोकांच्या खरीदला स्पर्श कर Fill it. भर Or त्यांचा take कर. them to another miracle. नाही तर त्यांना दुसऱ्या चमत्काराकडे Take ने them to another miracle. नाही तर त्यांना दुसऱ्या चमत्काराकडे ने Some have lost their jobs. काहींच्या नोकऱ्या गेल्या Some have lost their jobs. काहींच्या नोकऱ्या गेल्या Let them get the same job. त्यांना तीच नोकरी लागू Or दे. let them get another job. नाही तर नवीन नोकरी लाव They are waiting for your ते miracle. तुझ्या चमत्काराची वाट पाहत They आहे are waiting for a miracle. ते चमत्काराची वाट पाहत आहे Father, देवा you बाबा, do it, O Lord. तू कर प्रभू Every sickness, प्रत्येक आजार every disease, प्रत्येक रोग I command you मी आज्ञा करतो in Jesus' name. येशूच्या नावाने Leave get out leave सोड in येशूच्या Jesus' नावाने name. I प्रार्थना करा especially pray for thyroid मी problems. खास करून थायरॉइड साठी प्रार्थना करतो I command every thyroid problem. आज्ञा करतो या थायरॉइडच्या आजाराला Leave in Jesus' get name. out leave in Jesus In name the name of Jesus. सोड या लोकांना येशूच्या नावात Every sickness, leave in Jesus' प्रत्येक name. आजार सोड Every sickness, leave in Jesus' name. प्रत्येक आजार सोड या लोकांना येशूच्या नावात Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित Be व्हा healed in Jesus' येशूच्या name. नावात भरे Be व्हा delivered in Jesus' येशूच्या name. नावात मोकळे व्हा In the name of Jesus. येशूच्या The नावामध्ये blessings are coming upon you. आशीर्वाद तुमच्यावर They are येतात falling upon you. आशीर्वाद तुमच्यावर पडताय Devil, सैताना leave my people in सोड Jesus' माझ्या name. लोकांना येशूच्या नावात You are defeated. तू हरलेला आहे You cannot touch my तू people. माझ्या लोकांना हात नाही लावू शकत My people will come up in life. माझे लोक आयुष्यात वर My येणार people will be blessed. माझे लोक आशीर्वादी My people होणार will be healed. माझे लोक बरे My होणार people will be माझ्या delivered. लोकांना सुटका My मिळणार people will reign in life. माझ्या लोकांचं जीवनावर राज्य असणार Thank you, Jesus. I believe, Lord, माझा विश्वास आहे प्रभू you have done this miracle for तू my हा people. चमत्कार माझ्यासाठी केलाय In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी मागतो Amen and amen and amen and amen. Praise God.